माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठ्या घडामोडी घडल्या। सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दिल्ली गाठली होती आणि तेव्हा अजितदादांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची चिन्ह निर्माण होत आहेत की काय हा प्रश्न निर्माण झालेला, कारण की तेव्हा सुनेत्राताई हे पार्थ पवारांबरोबर दिल्लीला गेलेला आणि झालंही तसंच। पार्थ पवार यांना राज्यसभेची संधी द्यावी अशी मागणी सुनेत्राताईंनी केली। अमित शहा आणि मोदी यांच्याकडे ही मागणी झाली आणि त्यांना ती संधी मिळाली। कालच दिल्लीतील संसदेत नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडलाय, ज्यात पार्थ पवार यांच्यासह एकूण 7 खासदारांनी शपथ घेतली। पण मंडळी, कालचा एक शपथविधी झाला आणि खासदार झाल्यानंतर पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केल्याने ते पुन्हा एकदा राजकीय वादात सापडले। बरं, जे पार्थ पवार दादांच्या निधनानंतर शरद पवारांच्या बाजूला बसलेले, त्या शरद पवारांनी देखील पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केल्याने पार्थ पवार यांची बाजू घेतली नाही, शरद पवारांनी बाजू घेतली नाही, उलट पार्थ पवार यांनाच सुनावलं। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काँग्रेसवर पार्थ पवार यांनी नेमकी काय टीका केलेली, त्यावर काँग्रेस आणि स्वतः शरद पवार मग काय म्हणाले, याशिवाय पार्थ पवारांचं नेमकं कुठे चुकलं आणि शरद पवार त्यांना सिरियसली का घेत नाही यावर बोलणार आहोत। म्हणजे पार्थ यांचे अजून जुने किस्से देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, बारामतीच्या पोटनिवडणुकीत विनंती करूनही काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवलाय। त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीशी नाराजी व्यक्त होत आहे। या मुद्द्यावरून काल राज्यसभेची शपथ घेतलेल्या पार्थ पवार यांनी काँग्रेसविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार उतरवणे म्हणजे काँग्रेसची महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात आहे असं त्यांनी म्हटलं आणि आम्ही कोणाला कॉल करणार नाही, काय नशिबात लिहिलंय ते बघू असं म्हणत त्यांनी काँग्रेसवरच टीका केली। यानंतर या वक्तव्याला घेऊन काँग्रेसने देखील पार्थ यांना चांगलंच सुनावलं। काँग्रेसने म्हटलं, धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवर आत्ताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही झालं। पुढे अजून पलटवार करत काँग्रेसने पार्थ पवारांवर अजून टीका केली। स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील। बरं, एवढंच नाही तर अजितदादांचा महाराष्ट्रात FIR फाईल झाला नाही, त्यावरून देखील पार्थ पवार यांना काँग्रेसने सुनावलंय। त्यांनी म्हटलं, या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतली। तिथे सरकार काँग्रेस पक्षाचं आहे। महत्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार म्हणतायत, काँग्रेसचे उमेदवार म्हणतायत, त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा दाखल करा, त्याची नोंद करा आणि मग ते काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीतून माघार घेतील। बारामतीमध्ये ज्यांनी अर्ज भरलाय ते मग माघार घेतील आणि अशी मागणी काँग्रेसकडून होताना देखील यावरही या कृतज्ञ मुलाने बोलू नये का असा प्रश्न काँग्रेसने विचारला। एकूण काय तर काँग्रेसने पार्थ पवार यांच्या भाषणापासून ते त्यांच्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईपर्यंत सगळं बाहेर काढलं। शरद पवार यांनी देखील पार्थ पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला। राजकारणात महत्वाच्या निर्णयांवर मत व्यक्त करण्यासाठी एक विशिष्ट परिपक्वता लागते, ती कितपत आहे हे मी आता सांगू शकत नाही असं त्यांनी नाव न घेता पार्थ पवार यांना एक टीका केली आहे, त्यांच्यावरती टीका केली आहे असं म्हटलं जाते आता। तसेच काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण एक अधिकार आहे। त्यांनी घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्याचं काहीच कारण नाहीये। बिनविरोध निवडणूक व्हावी अशी अपेक्षा ठेवणेही योग्य नाहीये असं देखील शरद पवार यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे, शरद पवार हे असं पहिल्यांदा वक्तव्य करत नाहीये। या अगोदर 2019 ची जी लोकसभा निवडणूक झाली त्या दरम्यान पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर आग्रह धरला होता आणि तेव्हा ते त्या मावळ विधानसभेच्या निवडणुकीत हरलेले। या प्रकरणात म्हटलं जातं, शरद पवार यांची पार्थ यांच्या राजकीय निर्णयांबाबत नाराजी होती, त्यांच्यात राजकीय परिपक्वता नसल्याने त्यांनी ही निवडणूक लढू नये असं पवारांना वाटत होतं। पण फक्त पार्थ पवार यांच्या हट्टापायी ही निवडणूक लढली गेली आणि त्यात देखील पार्थ हरले। तिकडून चर्चा अशी होती की शरद पवार यांनीच काही सूत्र हलवले ज्यातून पार्थ यांना पराभवाचा सामना करावा लागला होता।
कारण की शरद पवारांना असं वाटत होतं की राजकीय परिपक्वता जी आहे ती आता तरी पार्थ पवार यांच्यामध्ये नाहीये, त्यामुळे त्यांनी ही निवडणूक लढू नये असं कुठेतरी शरद पवारांना वाटत होतं, म्हणून हे सगळं घडलं अशी एक चर्चा त्यावेळी रंगलेली. पुढे 2022 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखंड असताना पार्थ पवारांनी सुशांत सिंग प्रकरणात सीबीआय चौकशीची एक मागणी केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेशी विसंगत भूमिका पार्थ पवार यांनी व्यक्त केली. त्याबद्दल त्यावेळी शरद पवारांना प्रश्न विचारल्यानंतर आपण पार्थच्या मतांना कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे असे वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. पुन्हा आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी काँग्रेस संदर्भात पार्थने केलेल्या वक्तव्यावर नेमक्या त्याच शब्दाचा पुन्हा वापर केला, फक्त मराठीत पार्थला ते अपरिपक्व आहेत असं म्हणाले. त्यामुळे पार्थ वरचा एक जो राग आहे तो जसाच्या तसा कायम अजूनही शरद पवारांच्या मनात आहे असं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे. आता बघा, पार्थ पवार यांचं कुठे चुकतंय तर त्यांच्यासारख्या युवा नेत्याने आत्तापासूनच देशातील मोठ्या पक्षावर केलेली टीका. आता उदाहरणपुरतं सांगायचं झालं आणि त्यात समजा रोहित पवार सारखे काही प्रमाणात राजकारणात मुरलेले नेते म्हणतात की भाजप पक्ष संपल्यात जमाय, तर त्या वक्तव्याला किती प्रमाणात हे व्हॅलिड टीका म्हणून तुम्ही पाहू शकता. हे जर ठाकरे म्हणतायत किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात किंवा राहुल गांधी म्हणतायत तरी आपण ती टीका कुठेतरी पचवून घेऊ. भले राहुल गांधींनी म्हटलं असलं तरी आपण त्यावरती विचारच करू की राहुल गांधी हे काय म्हणतात, म्हणजे भाजप पक्ष संपल्यात जमाय असं कसं राहुल गांधी बोलू शकतं, हे यावरती आपण एक विचार करू. पण राजकारणात मुरलेले नेते असं म्हणत असतील तर कुठेतरी एक समजू शकतो, मात्र युवा नेते म्हणत असतील तर आपल्याला तो बोलतानाचा फरक दिसून येईल. तर असेच आहे, आज पार्थ पवार राजकीय क्षेत्रात पहिल्यांदा खासदार झालेत. आमदारकीची निवडणूक हरल्यानंतर थेट त्यांनी काँग्रेसवर हल्ला केलाय. त्यांनी हा हल्ला केल्यामुळे ही टीका केल्यामुळे आता ती टीका त्यांच्यावरच बॅकफायर होते, कारण की काँग्रेसने तर संपूर्ण अगोदरचं राजकारणच त्यांचं जे आहे ते कसं मिळालंय ते सगळं समोर मांडलेलं आहे एका टीकेमध्ये. आता व्हिडिओच्या शेवटीला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेतील खासदारकीचा 2 वर्षांचा कार्यकाळ अद्याप बाकी होता. त्यांनी 4 जुलै 2028 रोजी त्यांची खासदारकी जी आहे ती संपणार होती. मात्र सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीचा कार्यकाळ 2 वर्षाचा बाकी असला तरीही पार्थ पवार यांना 6 वर्षांचा कार्यकाळ असलेल्या जागेवरूनच राज्यसभेत खासदार म्हणून पाठवले जाण्याची आता शक्यता आहे किंवा तेवढीच खासदारकी त्यांची असू शकणार आहे. पण अशात असे वाद उडवून घेणं पार्थ पवारांना भारी जाऊ शकतं. मात्र तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.